भंडारकवटे भूषण पुरस्कार जाहीर। प्रजासत्ताक दिनी होणार वितरण। भंडारकवटे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या भंडारकवटे भूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती पुरस्कार समितीचे संयोजक निंगराज विंचुरे यांनी दिली। पुरस्काराचे यंदा 3रे वर्ष असून यावेळी दैनिक सुराज्यचे वरिष्ठ वृत्त संपादक पुरुषोत्तम कुलकर्णी, कला शिक्षक मधुकर बिराजदार, आदर्श शिक्षक शांतप्पा कांबळे, आदर्श शिक्षिका महानंदा कारभारी, कविता बिराजदार, सेवानिवृत्त शिक्षक गंगाधर कोरे, लक्ष्मण कुंभार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दोंडप्पा कमळे, प्रयोगशील शेतकरी नबी बारूदवाले, उद्योगपती बलबीम बिराजदार, ANS मीडिया ग्रुपचे ग्लोबल हेड शिवशंकर वठारे यांचा मानचिन्ह, शाल, मानाचा फेटा, भगवद्गीता ग्रंथ देऊन सन्मान करण्यात येणार आहे। 26 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता भंडारकवटे येथील श्री शिवयोगी महासिद्ध मंगल कार्यालयात आयोजित एका विशेष समारंभात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भंडारकवटेचे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर हे भूषवणार आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे हे गाव म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे। भीमा नदीच्या काठी वसलेल्या भंडारकवटे गावची महती मोठी आहे। या गावातील अनेक सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वातून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे। अशा कर्तृत्ववान सुपुत्रांना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो। गावातील गुणवंत सुपुत्र समाजासमोर आले पाहिजे या हेतूने हा उपक्रम घेतला जातो। माजी प्राचार्य रामचंद्र कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक भीमाशंकर बिराजदार, उद्योगपती श्रीशैल बहिरगोंडे, निंगराज विंचुरे, दैनिक संचारचे मुख्य उपसंपादक प्रशांत जोशी यांनी या पुरस्काराची संकल्पना पुढे आणली आहे।